बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 765 अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ। देशरक्षणासाठी सर्वोच्च त्यागाची अग्निवीर जवानांनी घेतली शपथ। उत्तम घोलप यांचा सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्काराने गौरव। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीची चर्चा। हर्षजित देशमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना यशोमती ठाकूर गैरहजर, तर भाजपमधल्या अंतर्गत कलहाचा फायदा होईल देशमुखांचा दावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा कोकण दौरा। पालीतल्या बल्लाळेश्वराचं घेतलं दर्शन। कोकणातले रखडलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू दे, सरनाईकांचं बाप्पाकडे साकडं। रायगडच्या पालीमध्ये 3 महिन्यात सुसज्ज बसस्थानक उभा करणार, सरनाईकांची घोषणा। बसस्थानकासाठी 14 कोटींचा निधी, सरनाईकांची माहिती। मुंबईत 25 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणारा केनियाचा नागरिक ताब्यात। वाकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। विजा मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव, हद्दपारीची प्रक्रिया सुरू। हिमाचल ते उत्तराखंडपर्यंत डोंगराळ भागात मोठी कोंडी। 50 किलोमीटर प्रवासासाठी लागतायत तब्बल 8 तास। 4 धाम, मनाली, रोहतांग आणि नैनिताल मार्गावर जाम। सोलापूरच्या माळशिरसमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परिपत्रकाची होळी। कुठल्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा।